नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या एका जबरदस्त कंपनीचा Q3चा रिझल्ट बघणार आहोत. तर मित्रांनो, एवढंच नाही तर त्या कंपनीने कुठून केवढा इन्कम जनरेट केला आहे ते पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर तर मित्रांनो, आपण आज ज्या कंपनीचा Q3चा रिझल्ट बघणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1673 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.83% निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 47.74 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 48,000 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.86%, FISची होल्डिंग आहे 17.80%, DISची होल्डिंग आहे 13.66% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.68%. तर मित्रांनो, आपण बघणार आहे टाटा कम्युनिकेशन लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. तर मित्रांनो, हे आहे या कंपनीचे इयर ऑन इयर बेसिसचे कंपॅरिझन आणि हे आहे या कंपनीचे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसचे कंपॅरिझन. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे आकडे करोडमध्ये दिलेले आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 5,587 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,798 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,727 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,798 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 5,594 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,826 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,737 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,826 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 5,222 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,441 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,436 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 5,441 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 45 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 236 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 227 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 236 कोटी रुपये. चला आता बघूया टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचा EPS, म्हणजे अर्निंग पर शेअर. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, हा फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.57 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 8.28 रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7.97 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 8.28%. तर चला बघूया मित्रांनो, या कंपनीने कुठून किती इन्कम जनरेट केला आहे. तर मित्रांनो, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडने या क्वार्टरमध्ये व्हॉइस सोल्युशन्सपासून 410 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. तसेच या कंपनीने डेटा सर्व्हिसेसमधून 4,917 कोटी रुपयांचं इन्कम जनरेट केलं आहे. तसेच या कंपनीने ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिसेसपासून 288 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. तसेच या कंपनीने रिअल इस्टेटमधून
60 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. तसेच या कंपनीने कॅम्पेन रजिस्ट्रीमधून 170 कोटी रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे. आणि या क्वार्टरमध्ये या कंपनीने टोटल किती रुपयांचा इन्कम जनरेट केला आहे इथे तुम्ही बघू शकता. या क्वार्टरमध्ये या कंपनीचा इन्कम फ्रॉम ऑपरेशन्स आहे टोटल 5,798 कोटी रुपये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.